वेगळं करायला नको. आम्ही सगळे एक आहोत आणि एका विचाराचे आहोत. फक्त आणि फक्त पेणचा विकास आणि भ्रष्ट लोकांना तडीपार, बस दुसरं काही नाही. जनतेने फक्त ह्या वेळेला बदल करावा एवढीच विनंती. थँक्यू. दादा, काय सांगाल? आपल्याला विश्वास आहे की यावेळेस परिवर्तन होईल? कसा जनतेतून प्रतिसाद आहे आपण ज्यावेळेस जनतेमध्ये जात आहे? हे बघा, आपण प्रयत्न करायचे असतात, बाकी श्रीची इच्छा. माझा विश्वास आहे धर्माचं राज्य इकडे येणार, अधर्म नष्ट होणार. हा इतिहास सांगतो तुम्हाला, नियती सांगते तुम्हाला. एकदा जास्ती झालं, जिकडे आती तिकडे माती झाल्याशिवाय राहत नाही. नियतीतनं कोणीही वाचू शकत नाही आणि तेही वाचणार नाही. एवढाच विश्वास आहे माझा. आपण अनेक व्हिडिओ या ठिकाणी लावलेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून जे वास्तव आहे ते शहराचं ते आपण दाखवलं. कशा पद्धतीचं हे सर्व जनतेला या ठिकाणी पटणार आहे का? काय ह्याचा फीडबॅक तुम्ही द्यायचा मला, मी काय बोलू. मी जनतेच्या मनामध्ये काय आहे हे 2 तारखेला बटन दाबून आणि निकालाच्या वेळेला दिसणार आहे. पण पेणच्या जनतेशी अहो, आमचा जन्म आणि कर्मभूमी हीच आहे. हो, आमच्या पूर्वजांपासून 1860 सुद्धा धारकरच होते नगराध्यक्ष. लोकमान्य टिळक पेणला जेव्हा आले, रथात बसले होते, त्यांच्या बरोबर सुद्धा धारकरच रथामध्ये बसले होते. पण कोणावरती गोर गरिबावरती अन्याय कधी होऊन नाही दिला. या अशा गोष्टी कधी पेणमध्ये झाल्या नाहीत. हो, या गोष्टीसाठीच मी 2021ला परत आलो, फक्त आणि फक्त नगरपालिकेसाठी. हे चाललंय हे बघवत नाही. हो, आपलं आहे. हो, हे पेण आहे ना, माझं मी कुटुंब समजतो. मी फक्त बोलण्यासाठी बोलत नाहीये, माझं कुटुंब समजतो. आणि तुम्हाला आता माहिती असेल की मी हल्ली मुंबईला नसतो, कारण वर्सोवाला जायला लागतो फार वेळ. माझं काम सगळं असतं त्या फोर्ट साईडला, आणि अटल सेतू झाल्यामुळे आपण ट्रॅफिक मध्ये सुद्धा 1.5 तासात जातो. आणि कोविडमध्ये ऑनलाईन काम करण्याची सवय झाली आहे. मग बंगला आहे, कुठं फ्लॅटमध्ये जाऊन राहायचं? आपल्या लोकांमध्ये राहतो ना आपण. आपलं जन्म मरण इकडंच आहे, सगळं आहे इकडंच, आणि लोकांसाठी आपल्याला जटायचं आहे, दुसरं काही नाही. मी काय म्हणतो, ह्याची चौकशी जास्ती करून पत्रकारांकडे असेल त्यांची माहिती. तुम्ही काय नाही मला देत, सगळ्यांना माहिती असतं. पण हे बाहेर का आणत गेलं नाही? 8 दिवस का भूमिगत गेले? मग कुठला अधिकारी पेणमध्ये जन्मालेला अधिकाऱ्याच्या मार्फत ही व्यवस्था केली? मी बोलू शकत नाही. ती माहिती पाहिजे तर आहे. आणि सगळं जे कागदपत्र कोर्ट दरबारी आहे, न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी काय बोलणार त्याच्यावर. मी फक्त काय चाललंय, काय प्रवृत्तीला आम्ही समोर जातोय. उद्या पेण शहरातल्या लोकांचं काय होणार आहे, त्यांचं भवितव्याचं काय, याचा विचार करण्याची खरोखर वेळ आलेली आहे.